शिंदे जो तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये 1,500ची ओवाळणी त्यांनी दिली प्रत्येक महिन्यामध्ये। आणि ही अशी योजना आहे की यांनी पुन्हा एकदा महायुती सरकार हे आणलं आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज सगळ्यांना एकनाथजी शिंदे यांनी जे हे भेट वस्तू दिलेली आहे, डिसेंबरचा पण हफ्ता गेलेला आहे, आता देखील विरोधक टीका करतायत, परंतु आता त्यांची तोंड बंद झाली आहे। कारण आपले विरोधक काय म्हणतात की यांनी कोर्ट मॅनेज केलं, इलेक्शन कमिशन मॅनेज केलं, यांनी पूर्ण म्हणजे जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांना पण मॅनेज केलं। परंतु आज आपल्याला एक कळलंय, ते काय म्हणाले, जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दरबारात आम्हीच निवडून येणार, जनतेला सांगून देऊ की खरी शिवसेना आमची आहे। परंतु जनतेचे आभार मानले पाहिजे की त्यांनी ओळखलं की खरी शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिवसेना, ज्वलंत हिंदुत्वाची शिवसेना ही आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि हे जनतेने दाखवून दिलं। त्यामुळे आता त्यांना पुन्हा हिंदुत्वाचा उमाळा आलेला आहे। आता वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला काल गेले, तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ही जी काय केंद्रामध्ये इंडिया अलायन्स तयार झाली, त्यानंतर महाविकास आघाडी तयार झाली। आजच मी कोणा पत्रकारांना सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतील की एक होती महाविकास आघाडी, एक होती इंडिया अलायन्स, कारण हे दोन्ही आता संपलेले आहेत। लवकरच त्यांची घोषणा होईल की इंडिया अलायन्स डिसॉल्व झालं, महाविकास आघाडी संपुष्टात आली, कारण आता परत ते यायला लागले आहेत। आता परत त्यांना हिंदुत्व आठवलंय, ज्या हिंदुत्वाला त्यांनी 2.5 वर्ष तिलांजली दिली, ज्या हिंदुत्वाला त्यांनी बस्तानात गुंडाळून ठेवलं, ते हिंदुत्व आता त्यांना पुन्हा आठवतंय। परंतु आता लोक फसणार नाही, त्यांच्या फेक नरेटिव्हला फसणार नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये तब्बल 60 आमदार माननीय एकनाथजी शिंदे यांना जनतेने भेट दिली आहे। आज तुम्ही अनेक जिल्हे बघा, अनेक ठिकाणी आपले शिवसैनिक आमदार सगळे निवडून आलेले आहेत। या ठिकाणी बाकीचे आमदार येतीलच, परंतु तत्पूर्वी इकडे भांडूपचे आपण त्यांना म्हणू की एक जायंट किलर, मी तर त्यांना कोल्ड ब्लडेड किलर म्हटलं, कारण शांत राहून त्यांनी त्यांची सीट निवडून आणून दाखवली आहे। त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचा जोरदार टाळ्या वाजवूया। तर पुन्हा एकदा सिद्धेशजी कदम यांचे खूप खूप आभार मी मानते की म्हणजे जरी माझी दुसरी टर्म आहे विधान परिषदेतली आणि मी या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे यांचे आभार मानते की एक पक्षाचे नेतृत्व म्हणून, मुख्य नेते म्हणून त्यांनी मला विधान परिषदेमध्ये मुख्य प्रतिनिधी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।